तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिम्फॅटिक सिस्टीम बद्दल. कारण की आपण याच्या आधी हार्ट ट्रान्सप्लांट, सायलेंट हार्ट फीचर्स, ठीक आहे, एंजिओग्राफी हे सगळं पाहिलेलं आहे टेक्निक, ठीक आहे. आणि आपल्या चॅप्टर मध्ये आज आपण शेवटचा टॉपिक आपले पाहूया, लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, लिम्फॅटिक सिस्टीम आपण कशाला म्हणतो, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय काय असतं, ठीक आहे, कोणकोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात, काय आहे नेमकी लिम्फॅटिक सिस्टीम, याच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या लेक्चर मध्ये घेऊया. ओके, पहा लिम्फॅटिक सिस्टीम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम ही आपल्या बॉडीमध्ये असते की नाही. आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम असते. ओके, पर्टिक्युलर लिम्फॅटिक सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये असते, ठीक आहे. आता जशी ज्या टाइप मध्ये आपल्या ब्लड सिस्टीम आहे, ठीक आहे, वॅस्क्युलर सिस्टीम. वॅस्क्युलर सिस्टीम मध्ये कोण कोण येते, ब्लड वेसल्स येतात, मग ब्लड येते, हार्ट येतो. ही एक सिस्टीम झाली सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय काय आलं, तुमचा हार्ट आला, ब्लड आलं आणि ब्लड वेसल्स, ठीक आहे, ते पूर्ण त्याच्यामध्ये आलं. तसंच लिम्फॅटिक सिस्टीम सुद्धा. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ. तिकडे ब्लड होतं, इकडे काय आहे, लिम्फ. तिकडे होते लिम्फॅट, तिकडे काय होतं, हार्ट होता, इकडे काय आहे, लिम्फॅटिक ऑर्गन्स. इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ, lymphatic organs and lymphatic duct or vessels. ठीक आहे, lymphatic vessels म्हणा किंवा lymphatic ducts म्हणा, सारखंच आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ म्हणजे lymphatic सिस्टीम मध्ये कोण कोण येतं, लिम्फ येते, lymphatic organs येतात आणि lymphatic duct येते. ओके, lymphatic सिस्टीम मध्ये कोण कोण येतं, लिम्फ येते, lymphatic vessels येतात किंवा duct येतात आणि सोबत lymphatic organs सुद्धा येतात. ओके, आता याच्यानंतर आपण प्रत्येक पॉइंटची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहूया. प्रत्येक पॉइंटची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिम्फ. आता लिम्फ काय, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लिम्फ काय. इट इज ए कलरलेस फ्लूइड. इट इज ए कलरलेस fluid connective tissue. ओके, एवढं लक्षात घ्यायचं नेहमी की लिम्फला कोणताही कलर नसतो. लिम्फ हा कसा असतो, कलरलेस असतो, ठीक आहे. लिम्फचं दुसरं नाव काय आहे, क्लिअर वॉटर. लिम्फ कसा असतो, क्लिअर वॉटर सारखा असतो. म्हणून आपण काय म्हणतो, इट इज कलरलेस. आणि आपला ब्लड सुद्धा काय होता, ब्लड होता फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, तर लिम्फ सुद्धा काय, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ओके, जसा ब्लड आपला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू होता, तसा लिम्फ सुद्धा काय आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. फक्त फरक हा आहे की ब्लड हे कलरफुल असतं, तर हे कलरलेस असतं. आपलं ब्लड रेड कलरचं असतं, तर हे जे आहे लिम्फ हे कसं असतं, कलरलेस असतं. ओके, समजलं. दुसरा पॉइंट पहा लिम्फ बद्दल. आता लिम्फ मध्ये आणि ब्लड मध्ये काय फरक आहे, लिम्फ मध्ये आणि ब्लड मध्ये काय फरक आहे. हा, एक फरक तर माहित झाला सर आम्हाला, कोणता, की लिम्फला कलर नसतो आणि ब्लडला लाल कलर असतो. हे तर फरक माहित झाला. अजून एक महत्त्वाचा फरक काय आहे, तर लिम्फ इज इक्वल टू ब्लड. लिम्फ हा ब्लड सारखाच आहे, लिम्फ हा ब्लड सारखाच आहे, पण काय काय कमी करावं लागतं आपल्याला, काय काय मायनस करावं लागतं. ब्लड मधून काय काय मायनस केल्यावर आपल्याला लिम्फ मिळतं. ब्लड मधून कोणकोणत्या वस्तू मायनस केल्या तेव्हा आपल्याला काय भेटतं, लिम्फ भेटतं. त्या वस्तू पाहायच्या आपल्याला. नंबर 1, आरबीसीज. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, ब्लड मधून काय मायनस करावं लागेल, आरबीसीज मायनस करावं लागेल. अजून काय करावं लागेल मायनस, प्लॅटलेट्स. काय मायनस करावं लागेल, प्लॅटलेट्स मायनस करावे लागतील. अँड सम प्लाझ्मा प्रोटीन्स, ह्या तीन वस्तू तुम्हाला ब्लड मधून मायनस केल्यावर जो काही पदार्थ मिळेल त्यालाच तुम्ही लिम्फ म्हणता. ओके, ब्लड मधून काय काय मायनस करायचं आहे, आरबीसी मायनस करायचं. आरबीसी मुळेच तुमच्या रक्ताला लाल कलर येतो.
तुमच्या रक्ताला लाल कलर कशामुळे असतो? रेड ब्लड सेल मुळेच ना, कारण की ज्यामध्ये हिमोग्लोबिन असतो, हिमोग्लोबिन मध्ये आयरन, आणि त्या आयरन मुळेच लाल कलर असतो ब्लडला, बरोबर आहे. आरबीसीच नाही आहे म्हणल्यावर हिमोग्लोबिन नाही, हिमोग्लोबिन नाही आहे म्हणल्यावर ऑक्सिजन नाही. ओके, एक लक्षात घ्यायचं, ठीक आहे. हे तर मी सांगतोच तुम्हाला. नंतर कोण नसतं? प्लॅटलेट नसतं त्याच्यामध्ये. काय नसतात? प्लॅटलेट्स. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ प्लॅटलेट्स? थ्रोम्बोसाइट्स नसतात. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ आरबीसीज? एरिथ्रोसाइट्स नसतात. ठीक आहे. काहीही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण क्लिअर राहायचं नेहमी. कधीही लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्याही हिशोबाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण क्लिअर राहायचं नाही. आरबीसी नाही दिलं म्हणजे एरिथ्रोसाइट देतील, प्लेटलेट नाही दिलं म्हणजे काय देतील? थ्रोम्बोसाइट देतील. तर हे नाव आपल्याला माहित असले पाहिजे. ओके, तर हे करायचं. लिम्फ मध्ये आणि ब्लड मध्ये काय फरक आहे? ब्लड मधून जर का आपण आरबीसी, प्लेटलेट आणि काही प्लाझ्मा प्रोटीन काढून टाकले तर आपल्याला काय भेटतो? लिम्फ भेटतो. ओके, समजलं? खूप सोपं होतं पहा. लिम्फ इज इक्वल टू ब्लड मायनस आरबीसी, प्लेटलेट अँड सम प्लाझ्मा प्रोटीन, and that will form lymph. म्हणजे तुम्ही सांगू शकता का की लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी असतो की नाही? लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी असेल की नाही? असेल सर, 100% असेल. कारण की आपण काय मायनस केलं ब्लड मधून? आरबीसी मायनस केलं, प्लेटलेट मायनस केलं, प्लाझ्मा प्रोटीन मायनस केलं, डब्ल्यूबीसी मायनस केले का? नाही. म्हणजे लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं की लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी असतात. काय काय नसतात लिम्फ मध्ये? आरबीसी नसतात, प्लॅटलेट्स नसतात, प्लाझ्मा प्रोटीन सुद्धा नसतात. ओके, समजलं? एवढं समजलं? काही प्रॉब्लेम आहे याच्यात? चलो समोर आता याच्यात लिम्फ बद्दल एवढी माहिती होती. अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची राहिली तुम्हाला की लिम्फ कडून, हे लिम्फ जे आहे ते तुमच्या बॉडी कडून हार्ट कडे जाते. बॉडी टू हार्ट, नेहमी लक्षात ठेवा. लिम्फ नेहमी बॉडी टू हार्ट जाते. ठीक आहे. आणि लिम्फ मध्ये O2 राहत नाही, पण याच्यामध्ये कोणता काय कॅरी करू शकते? लिम्फ CO2 कॅरी करू शकते. इट कॅरी CO2. लिम्फ हा CO2 कॅरी करू शकते, O2 करणार नाही. कारण O2 कॅरी करायला काय लागते? हिमोग्लोबिन लागते, बरोबर आहे ना? आरबीसी लागते. CO2 कॅरी करायला आरबीसी लागत नाही, गरज नाही आहे. ठीक आहे. बायकार्बोनेट आयन्स राहतात तुमच्या प्लाझ्मा प्रोटीन मध्ये, ते सुद्धा CO2 वाहून घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे, गरज नाहीये. CO2 चं डिपॉझिशन किंवा ऍब्सॉर्प्शन हे प्लाझ्मा मध्ये सुद्धा होते. ठीक आहे. आणि प्लाझ्मा हा पार्ट आहे कशाचा? ब्लडचा. फक्त आपण प्लाझ्मा प्रोटीन काढले, प्लाझ्मा राहिला ना पूर्ण, वॉटरी सबस्टन्स तेवढा बाकी आहे, तर त्याच्यातून CO2 कॅरी करू शकतो आपण. तर लिम्फ CO2 कॅरी करते, O2 कॅरी करत नाही. लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी असतात. लिम्फ कुठून कुठे जाते? बॉडी टू हार्ट जाते. हार्ट टू बॉडी कधीच लिम्फ येत नाही. नंतर ब्लड, ब्लड मधून जर का आरबीसी, प्लॅटलेट्स आणि काही प्लाझ्मा प्रोटीन मायनस केले आपण, तरच आपल्याला काय मिळतो? लिम्फ मिळतो. लिम्फ काय आहे? तर हा कलरलेस एक सबस्टन्स आहे जो काय आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ओके, एवढं समजलं. आता त्याच्यानंतर या लिम्फॅटिक ऑर्गन्स. लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये असे खूप सारे लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत. त्याच्यातले काही आपण एक्झाम्पल पाहूया. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे स्प्लीन. स्प्लीन इज अ लिम्फॅटिक ऑर्गन. दुसरा आहे टॉन्सिल्स. टॉन्सिल सुद्धा लिम्फॅटिक ऑर्गन आहे. तिसरा आहे थायमस ग्लँड. थायमस ग्लँड. थायमस ग्लँड इज आल्सो अ लिम्फॅटिक ऑर्गन. ओके, तर तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत. त्याच्यापैकी एक एक आहेत स्प्लीन, टॉन्सिल आणि थायमस ग्लँड एक्सेट्रा. हे सर्व काय आहेत तुमचे? कोणते ऑर्गन आहेत? लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत. ओके, आता नंतर आपण पाहूया लिम्फॅटिक डक्ट बद्दल. लिम्फॅटिक डक्ट बद्दल जर का माहिती घ्यायची झाली तर लिम्फॅटिक डक्ट कशाला म्हणतो आपण पहा. लिम्फॅटिक डक्ट म्हणा किंवा लिम्फॅटिक वेसल म्हणा. लिम्फॅटिक डक्ट म्हणा किंवा लिम्फॅटिक वेसल्स म्हणा. आता लिम्फॅटिक वेसल्स जे असतात त्या दोन टाइपचे असतात. नंबर 1 आणि नंबर 2. एक असते राईट लिम्फॅटिक डक्ट, दुसरी असते लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट किंवा राईट लिम्फॅटिक वेसल, लेफ्ट लिम्फॅटिक वेसल. लेफ्ट लिम्फॅटिक डक्टला आपण थोरॅसिक डक्ट असं म्हणतो. काय म्हणतो? थोरॅसिक डक्ट असं आपण म्हणतो. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं की लिम्फॅटिक वेसल्स
ह्या किती प्रकारच्या असतात? दोन, एक राईट साइडला, दुसऱ्या लेफ्ट साइडला. लेफ्ट साइड वाल्यालाच आपण काय म्हणतो? thoracic duct. राईट साइड वाल्याला दुसरं कोणतं नाव आहे नाही. ओके, जे नाव आहे ते तेच नाव आहे, राईट लिम्फॅटिक डक्ट, दुसरा आहे लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. हे काय करतात? हे दोघं जॉईंट होतात, इकडून लेफ्ट वाला जाते, इकडून राईट वाला जाते, दोघी जातात आणि कोणाला कशात जाऊन मिळतात? तुझे सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा जिथे असतात ना, ती जाऊन ओपन होऊन जातात आणि सगळं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कशात टाकतात? कशात टाकतात? राईट ॲट्रियम. ओके, कारण की राईट साइडला हार्टच्या कोणतं ब्लड राहते? डिऑक्सिजनेटेड. ओके, आणि ते ब्लड कुठून येते? इन्फेरियर सुपेरियर व्हेना कॅवा मधून येते. ओके, माहित आहे ना? का विसरलं सगळं? हे लक्षात ठेवा. ओके, तर हे होतं पहा लिम्फॅटिक सिस्टीम बद्दल. परत रिव्हिजन पाहूया आपण एक वेळेस. इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ, लिम्फॅटिक ऑर्गन आणि लिम्फॅटिक डक्ट ऑर वेसल्स. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये कोण कोण असतं? लिम्फ असते, लिम्फॅटिक ऑर्गन्स असतात आणि लिम्फॅटिक डक्ट्स असतात. ओके, नंतर आपण हे पर्टिक्युलरली एक एक पाहूया. लिम्फ काय आहे? कलरलेस फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. काय आहे? ब्लड सारखाच फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड आणि याच्यामध्ये फरक काय आहे? ठीक आहे, ब्लड लिम्फ मध्ये, लिम्फ इज इक्वल टू ब्लड मधून जर का आपण आरबीसी, प्लॅटलेट आणि काही प्लाझ्मा प्रोटीन मायनस केले तर जे काही उरतं ते सर्व काय आहे? लिम्फ आहे. लिम्फ ही O2 कॅरी करत नाही. लिम्फ हे ऑक्सिजन कॅरी करत नाही, O2 कॅरी करत नाही, CO2 कॅरी करू शकते. ओके, नंतर लिम्फ मध्ये WBC असतात का? तर लिम्फ मध्ये WBC असतात. ओके, नंतर लिम्फ ही कुठून कुठं जाते? इट विल बी ट्रान्सफर फ्रॉम बॉडी टू हार्ट, नॉट हार्ट टू बॉडी. ओके, कधीही लिम्फ या कुठून जातात? बॉडी पासून तर हार्ट पर्यंत जातात. ओके, आता हे तुमचं म्हणणं असं असेल, सर जर का आपण लिम्फ जर का त्या ब्लड मध्ये टाकलं तर काही होते का आपल्या बॉडीला? काहीच फरक पडत नाही, कारण की तो काय म्हणा तो टाइप ऑफ प्लाझ्माच आहे ना. आता कलरलेस राहिला तर प्लाझ्मा सारखंच काम करेल. आणि WBC आहे, दुसरे वेगळे पदार्थ आहे का त्यामध्ये काही त्याच्यानं आपल्या हार्टला काही होणार आहे असं काहीच नाही. ठीक आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. ओके, आणि नंतर लिम्फ कसा दिसतो? इट इज लुक लाईक क्लिअर वॉटर, म्हणून हे कलरलेस आहे. कसा आहे? कलरलेस. नंतर मी तुम्हाला लिम्फॅटिक ऑर्गन सांगितले. कोणकोणते आहेत लिम्फॅटिक ऑर्गन? स्प्लीन, स्प्लीनला आपण काय म्हणतो? ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. नंतर टॉन्सिल्स, टॉन्सिल तुमच्या गळ्यामध्ये राहतात, इथे दोन. ठीक आहे, थंड गिंड कधी खाण्यात आलं, बर्फ खाण्यात आलं तर टॉन्सिल येतात. आंबट खाल्लं, दही खाल्लं तर टॉन्सिल्स येतात. ओके, तर टॉन्सिल्स हे काय लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत, सुचतात. ओके, नंतर आहे थायमस ग्लँड. थायमस ग्लँड कुठे राहते? इट इज प्रेझेंट बॅक साइड ऑफ हार्ट, तुमच्या हार्टच्या मागे राहते. ठीक आहे, आणि थायमस ग्लँडचं काम काय असते? WBCच्या बाबतीत असते. माहिती आहे का? तर तिथे आपले लिम्फोसाइट जातात आपल्या बॉडीतून. WBCचा एक प्रकार आहे लिम्फोसाइट. ते लिम्फोसाइट तिथे जातात थायमस मध्ये आणि तिथे जाऊन जर का ते मॅच्युअर झाले, कोण? लिम्फोसाइट जर का लिम्फोसाइट जर का थायमस ग्लँड मध्ये जाऊन मॅच्युअर झाले तर त्यांना आपण काय म्हणतो? टी लिम्फोसाइट. बरोबर आहे, हे आपण पाहिलं होतं लिम्फॅटिक ऑर्गन्स बद्दल. नंतर आहे लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फॅटिक वेसल्स कॅरी द ब्लड फ्रॉम लिम्फॅटिक ऑर्गन्स टू द हार्ट. ठीक आहे, कुठून कुठपर्यंत येतात? लिम्फॅटिक ऑर्गन पासून हार्टला ब्लड घेऊन जातात. किती टाईपचे असतात? दोन टाईपचे लिम्फॅटिक डक्ट असतात. एक आहे राईट आणि दुसरी आहे लेफ्ट. ठीक आहे, लेफ्टलाच आपण thoracic डक्ट म्हणतो. काय म्हणतो? इट आल्सो नोन ॲज thoracic डक्ट. ओके, वेसल्स म्हणा, डक्ट म्हणा, वेन म्हणा, काही चालतं. तर हे होतं अबाउट लिम्फॅटिक सिस्टीम. आता तुम्हाला मी काही एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. ठीक आहे, हे चॅप्टर मध्ये नाही पण लक्षात ठेवा. काही तुमच्या बॉडीमध्ये काही असे ऑर्गन्स आहेत ज्यांच्यामध्ये लिम्फ सिस्टीम नसते, लिम्फॅटिक सिस्टीम नसते. काही ऑर्गन्स काही सिस्टीम मध्ये, जसं लिम्फॅटिक वेसल्स नसतात. लिम्फॅटिक वेसल्स सर्व ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट नसतात. जसं की ब्रेन मध्ये एकही लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट राहत नाही. लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट राहत नाही. राईट नाही, लेफ्ट नाही, कॅपिलरी नाही, काहीच नाही ब्रेन. ओके, नंतर आहे आयबॉल. आय, तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा कधीच एकही लिम्फॅटिक वेसल राहत नाही. लिम्फॅटिक कॅपिलरी राहत नाही, लिम्फॅटिक व्हेन राहत नाही. ठीक आहे, काहीच राहत नाही. तर हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, यांच्यामध्ये लिम्फॅटिक वेसल्स अब्सेंट राहतात. लिम्फॅटिक वेसल्स आर absent. ठीक आहे, झालं? समजलं सगळ्यांना? लिम्फॅटिक सिस्टीम बद्दल हे होतं. ओके, तर आपलं ECG राहिले वाटते. मला वाटलं मी ECG घेतलं का? ECG राहिलेलं आहे. आपण काय काय घेतलं? अँजिओग्राफी घेतलेलं आहे, एंजाइना पेक्टोरिस घेतलं, हार्ट ट्रान्सप्लांट घेतलं,
आणि सायलेंट हार्ट अटॅक सुद्धा आपण घेतलेला आहे. ओके, आता आपण पुढील लेक्चरमध्ये ईसीजी पाहूया, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, ठीक.